तर मढी यात्रेला सुरुवात झाली आहे खरी, पण पहिल्याच दिवशी या मढीच्या यात्रेत बाहेरून व्यापार करण्यासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकानं लावण्यात आलेली नाहीत। दुकानं लावण्याच्या संदर्भात मढी ग्रामपंचायतीनं प्रस्ताव सुद्धा मागवलेत आणि 700 ते 800 अर्ज आतापर्यंत आल्याचं समजतंय। त्या अर्जांची छाननी करून दुकानं लावायला ग्रामपंचायत परवानगी देणार असल्याचीही माहिती मिळतेय। संतोष आवारे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। संतोष, मढीमध्ये अद्यापही दुकानांचं वाटप झालेलं नाही, अर्ज मात्र बरेच आलेले आहेत आणि या अर्जांची छाननी करून त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे, दुकानांचं वाटप केलं जाणार असल्याचं समजतंय। संतोष, वातावरण नेमकं कसं आहे तिथलं? निश्चितच आपण जर पाहायला गेलो की आज मढी यात्रेला आज सुरुवात झालेली आहे आणि आज दिवसभर तिथे धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजित करण्यात आलेलं आहे। मात्र आपण जर पाहायला गेलो की या ठिकाणी आजपासून या यात्रेला प्रारंभ होत असतो, पण या ठिकाणी अद्यापही जे काही दुकानं येतात या दुकानांना अद्यापही तिथे लागलेले पाहायला मिळत नाहीयेत। आपण जर पाहायला गेलो तर ग्रामपंचायतीने जो ठराव केलेला आहे त्या ठरावाच्या संदर्भात ग्रामपंचायतीने काही अर्ज मागवले, काही नियम अटी घातलेल्या आहेत आणि त्या नियम अटीच्या माध्यमातून ग्रामपंचायत परवानगी देणार। आज दिवसभरात साधारणतः 700 ते 800 अर्ज ग्रामपंचायतकडे दाखल झालेले आहेत आणि ग्रामपंचायत याची छाननी करून जे लोक रूढी परंपरा पाळतील अशा दुकानदारांनाच येथे व्यवसाय करण्यास मुभा देण्यात येणार आहे। तसेच या संदर्भात आता उद्या सकाळी जी छाननी होऊन जे लोक रूढी परंपरा पाळणार आहेत अशाच दुकानदारांना इथं व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात येण्यास समोर येत आहे। तसेच या निर्णयामुळे कुठेतरी एक वादंग पुन्हा एकदा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अजिंक्य सर, ठीक आहे संतोष, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।